प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. शून्यातून ज्यांनी विश्व उभे केले, शून्यातून ज्यांनी विश्व उभे केले, ज्ञानाचे रोपटे या मातीत रुजविले, ज्ञानाचे रोपटे या मातीत रुजविले. कठोर परिश्रमाने अनेक हिरे घडविले, कठोर परिश्रमाने अनेक हिरे घडविले. आज त्यांच्याच कष्टाने हे संकुल फुलले, आज त्यांच्याच कष्टाने हे संकुल फुलले. अशा संस्थापकांना मी प्रथमतः अभिवादन करते. ध्येयाने प्रेरित झालेल्या आपल्या मातृसंस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करावे असे मी मान्यवरांना विनंती करते. शक्ती दे मा शारदे, बुद्धी दे मा शारदे, शक्ती दे मा शारदे, अंतरीच्या ज्ञानदीपा, अंतरीच्या ज्ञानदीपा, विश्वचे वरदान दे. गही शहारली दिव्य होत वैखरी, आस एक लागली, आस एक लागली. विष्णू शास्त्री गरजले, ठाकुनी उभे रही, कर्म मार्गी संपले. ज्ञानदान देऊनी, ज्ञानदान देऊनी, हीच स्फूर्ती घेऊनी, नूतनी जन्मली. ध्येयनिष्ठ होऊ दे, उदय हीच पावली, उदय हीच पावली. नमस्कार सर्वांना. शिक्षण प्रसारक मंडळी ही आपली मातृसंस्था पुणे येथे स्थित आहे. 5 फेब्रुवारी हा आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. या दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये आपण शहरस्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याचाच आज आपण बक्षीस समारंभ इथं आयोजित केलेला आहे. या बक्षीस समारंभास आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी आपल्या संस्थेच्या सोलापूर शाखेच्या हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या माननीय सौ दीपा पाठक मॅडम, आपल्या शाळेत समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेश पटवर्धन सर, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी भातोडेकर मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ सीमा कुलकर्णी मॅडम, उपस्थित सर्व विजेते स्पर्धक, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे शिक्षक तथा त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी या कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या वतीने पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्हा सर्वांनाच आपल्या संस्थेच्या 138व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. भारतीय विद्या, परंपरा, संस्कृती, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म आणि राष्ट्राभिमान या बाबींची जागृती मुलांमध्ये निर्माण व्हावी, असं राष्ट्रीय शिक्षण देण्यात यावं, असं आदरणीय लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या प्रबुद्धींचा मनात आलं आणि त्याच्यातनंच त्यांनी 1 जानेवारी 1881 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. याच गोष्टींपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ 4 प्राथमिक शिक्षक रामचंद्र गोपाळदेव, रामकृष्ण भिकाजी उर्फ दामोअण्णा कुलकर्णी, कृष्णाजी बल्लाळ डोंगरे आणि दामोदर सदाशिव करंबेळकर या 4 प्राथमिक शिक्षकांनी एकत्रितरित्या नूतन मराठी विद्यालयाची 1 जानेवारी 1883 साली स्थापना केली. आपण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत ते उद्या भारताचे आधारस्तंभ आहे आणि म्हणून आपल्या देशाची औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती, वैभव या विद्यार्थ्यांनी जतन करावं आणि ते समृद्ध करावं, वाढवावं या हेतूने या मुलांना राष्ट्रीय शिक्षण देण्याची जी काही जागृती यांच्या मनात निर्माण झालेली होती त्यानुसार, त्या उद्देशाने त्यांनी मराठी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना 5 फेब्रुवारी 1888 रोजी केली. विद्यार्थी शाळेतनं पुढं महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी जातात आणि तिथं त्यांना इंग्रजी शिकणं हे अनिवार्य असतं आणि इंग्रजी विषयाची आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन पुढं आपल्या संस्थेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा देखील सुरू केल्या आणि आपल्या संस्थेचं नाव शिक्षण प्रसारक मंडळी असं पडलं. 1860च्या संस्था रजिस्ट्रेशन कायद्यान्वये आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाची
स्थापना झालेली आहे, त्याला मंजुरी आलेली आहे. आपल्या क्षिप्र मंडळीच्या नियामक मंडळाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र गोपाळ भांडारकर हे होते. या 4 प्राथमिक शिक्षकांनी मिळून सुरू केलेली ही 9वी शाळा, त्याचा विस्तार सर्वदूर पसरलेला आहे. सध्या आपल्या पुणे, सोलापूर, मुंबई, निगडी, चिपळूण, मुंबई आणि बेंगलोर इथे शाखा आहेत. 45,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. इथं शिशुशाळा, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत, कनिष्ठ महाविद्यालय आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे तिन्ही स्ट्रीम्स असलेले कॉलेजेस आहेत, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, ड्रग मॉनिटरिंग लॅब्स आहेत, हर्बल आणि आयुर्वेदिक औषधी पद्धतींचे संशोधन केंद्र आहे, मूकबधीर शाळा आहे. अशा अनेक संस्थांच्या शाखा इथं कार्यरत आहेत. आपली शिक्षण प्रसारक मंडळी जिचं ब्रीदवाक्य हाती घ्याल ते तडीस न्याल असं आहे. तर आपली संस्था केवळ महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर भारताच्या बाहेरही अग्रमानांकित संस्था म्हणून मान्यता प्राप्त आहे. आपल्या संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी मिळवत आहेत, गौरव पुरस्कार मिळवत आहेत, सन्मान मिळवत आहेत. या 4 प्राथमिक शिक्षकांनी मांडून दिलेला हा वारसा आपल्या येथील सध्या शिक्षक आणि शिक्षक वृंद पुढे चालवत आहे. 17 जून 2002 साली आपल्या माध्यमिक शाळेची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त आपले 5वी आणि 8वी हे 2 वर्ग इथं सुरू झालेले होते आणि आपल्या शाळेचं नाव क्षिप्र मंडळी माध्यमिक शाळा असं होतं. 2006-07 या शैक्षणिक वर्षात कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता यांनी आपल्या शाळेला दिलेल्या देणगीमुळे आपल्या शाळेचं नाव विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळा असं पडलं. या दानशूर व्यक्तिमत्वाला देखील आपण या प्रसंगी अभिवादन केलं पाहिजे. आणि इथून पुढं आपण हे लक्षात ठेवायचं की एवढी चांगली परंपरा, एवढी चांगली संस्था याच्यामध्ये आपण सर्व शिकत आहोत, तर या संस्थेचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून झटलं पाहिजे. आपले सगळे संस्थेचे पदाधिकारी आपल्याला सतत प्रोत्साहन देत असतात, आपल्या पालकांचं सतत आपल्याला सहकार्य लाभत असतं. इथले शिक्षकेतर वृंद मेहनत आणि कष्टाने प्रामाणिकपणे इथं कार्यरत असतात आणि तुम्ही सर्व प्रज्ञावान आणि गुणवान विद्यार्थी खूप आज्ञाधारक आहात, खूप गुणवान आहात आणि त्यामुळे तुम्ही आपल्या गुणांनी केवळ अभ्यासातच नाही तर अभ्यासेतर उपक्रमात देखील तुम्ही भरपूर यश मिळवावं अशा शुभेच्छा तुम्हाला मी या प्रसंगी देते. आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर समोर स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि ज्या शाळांना त्याच्यामध्ये बक्षीस प्राप्त झालेलं आहे त्यांचा आपण इथं पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. त्याचबरोबरीने शाळेतल्या इतर उपक्रमातही ज्यांना बक्षिसं म्हणजे यश प्राप्त आहे त्याही विद्यार्थ्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. या सत्कार समारंभी आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. माननीय सौ दीपा प्रदीप पाठक, त्या BSc फिजिक्स, BSc इलेक्ट्रॉनिक्स आहेत. त्यांचं MA कंप्लीट झालेलं आहे आणि DSM आहेत त्या. सध्या त्या हदे प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळत आहेत. विज्ञान आणि गणित विषयात त्यांचे विशेष प्रभुत्व असून गेले 36 वर्षांपासून या विषयांचं ते प्रभावीपणे अध्यापन करीत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सेवा सदन प्रशालेत आणि उच्च शिक्षण हे संगमेश्वर आणि दयानंद महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. शालेय जीवनापासूनच वक्तृत्व, नाट्यकला, निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. जलतरण हा त्यांचा आवडता खेळ प्रकार, यात अनेक मेडल्स देखील त्यांना प्राप्त आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय पातळीवर जलतरण स्पर्धेत त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. NCC मध्ये त्या C सर्टिफिकेट उत्तीर्ण आहेत. पॅराशूट ट्रेनिंग कॅम्प, राष्ट्रीय पातळीवरील जगन्नाथपुरी येथे घेण्यात आलेल्या ॲडव्हान्स लीडरशिप कॅम्पमध्ये देखील त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. आंतरविद्यापीठ स्वरचित कथाकथन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले होते. राज्यस्तरीय नामांकित पाणिनी वक्तृत्व स्पर्धा, सावरकर विचार मंच वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी विशेष नैपुण्य संपादित केलेले आहे. अध्यापन सेवा कार्य करीत असताना विविध स्वलिखित बालनाट्य एकांकिका,
नाट्य दिग्दर्शन अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत. प्रशालेतील विद्यार्थ्यांना सलग 3 वर्षे राज्यस्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा तसेच राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुरुजन कृतज्ञता पुरस्कार, माळी समाजाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रशालेमार्फत बाळकृष्ण नारायण काटके स्मरणार्थ सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. लवकरच प्रदीर्घ सेवा देऊन त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य आणि सौख्य समाधान लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. असे हे अभ्यासू, मेहनती, अत्यंत प्रामाणिक, नम्र, गुणवान, खिलाडू वृत्ती जोपासणारे कार्यकुशल व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथींच्या रूपात लाभलेलं आहे. मी माननीय सौ दीपा पाठक मॅडम यांचं प्रशालेच्या वतीने पुनः एकदा स्वागत करते आणि आपल्या आदरणीय अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख अतिथी सौ पाठक मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार करावा. नमस्कार. आज आपला मातृसंस्थेचा वर्धापन दिन 138वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मी सर्व संस्थापकांचे विनम्र अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांना या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या या बक्षीस समारंभानिमित्त खास मला निमंत्रित केलं म्हणून सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आत्ता बक्षीसपात्र संगीत शिक्षक तसेच विद्यार्थिनी आणि मेहता प्रशालेचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी. संपूर्ण कार्यक्रम पाहताना मला तुमचं विशेष कौतुक वाटतंय. तुम्ही खरंच खूप छान शिस्तीत वागताय. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन आणि त्यासाठी तुम्हा सर्व शिक्षकांचे देखील मी अभिनंदन करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम फक्त बक्षीस समारंभ असा नाही आहे. फक्त तो एक प्रेरणादायी सोहळा असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले ते पुढच्या वर्षी देखील तुम्ही आणखी उत्साहाने इतर स्पर्धांमध्ये भाग घ्या, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. त्याप्रमाणे तुमच्याही शाळांनी बहुतेक भरपूर बक्षिसं मिळालेली आहेत. कारण आम्ही वेळोवेळी तुमच्या बक्षीस समारंभाच्या बातम्या देखील ऐकत असतो, पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त अभ्यास म्हणजेच आपली प्रगती नाही. अभ्यासाच्या जोडीला एखादा छंद, एखादा नवीन कुठली तरी कला कौशल्य जोपासा. त्याच्या निमित्ताने सध्या आपल्या या स्पर्धेच्या युगामध्ये वाढत्या ताणतणावामुळे तुम्हाला जर एखादी नवीन चांगली कला जर तुम्ही जोपासली तर त्या निमित्ताने तुमची आणखीन प्रगती होईल. कारण शाळा ही फक्त अभ्यासात प्रगती करणारी नसते, तर तुमच्या सर्वांगीण विकासात तुम्हाला चांगले संस्कार देणारी अशी ती शिक्षण संस्था असते. की तुमच्या सध्या जी काही तुमची आता वय आहे त्या वयानुसार आपले सर्व शिक्षक, पालक तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी सांगत असतात त्या शिकवणीचे आज्ञाधारकपणे पालन करा. काही गोष्टी तुम्हाला कळतही नसतील, आवडतही नसतील, पण ते आपले हितचिंतक आहेत हे लक्षात ठेवून आई वडील जे काही सांगतील ते जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुमची प्रगती निश्चित आहे. आपले शिक्षक देखील तुम्हाला इतर विकासासाठी भरपूर मेहनत करत असतात. माईकची गरज नव्हती, तुम्हाला सगळ्यांना ऐकू येतच आहे.
मी आता जास्त उपदेश देऊन तुम्हाला बोर करणार नाही आहे, पण पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला कोणत्याही इयत्तेत असा, पण ती तुमची महत्त्वाची परीक्षा असते. म्हणून अभ्यासावर तर महत्त्व हवेच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही कलागुण जोपासा. वेगवेगळ्या खेळामध्ये, इतर ठिकाणी स्पर्धेमध्ये जरूर भाग घ्या. प्रत्येकाला बक्षीस मिळेलच असं नाही, पण निदान आपल्याला देखील कोणत्या ठिकाणी आपल्याला आवड आहे हे तरी तुम्हाला समजू शकतं. मी सुद्धा लहानपणी शाळेपासून कॉलेजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. त्यानंतर हळूहळू कळत आलं की आपल्याला नक्की काय जमतंय, काय येतंय आणि कुठं आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावं, हे मला तुमचा मनापासून सल्ला आहे. आपल्या प्रशालेचे देखील ग्रंथालय परिपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा भरपूर वाचन करा आणि त्याप्रमाणे तुमचा आवाका वाढेल, विचाराचा विस्तार वाढेल. म्हणून आजची आपली जी मातृसंस्था आहे त्यांचा देखील हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांचे सर्वांगीण संस्कार व्हावे, विकास व्हावा आणि शिक्षणाची ज्ञानगंगा अशीच वाढत राहावी. यासाठी या हेतूने आपली ही क्षिप्र मंडळी जी आता स्थापित झालेली आहे त्याचा नावलौकिक असाच पुढे पुढे वाढत जावा, याची धुरा आणि याची जबाबदारी तुम्हा विद्यार्थ्यांकडे आहे. कारण हा आपला जो संस्थेचा उद्देश आहे तो अगदी दूरदृष्टीने घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही भारताचे, राष्ट्राचे भावी नागरिक आहात. म्हणून तुमचं प्रत्येक वागणं, प्रत्येक कौतुक किंवा प्रत्येक मिळणारं यश हे प्रशालेचं, संस्थेचं यशाचा तुळा उंचावं. तर त्या दृष्टीने तुमची वागणूक असावी. आता आपण जिथं प्रतिमा पूजन केलं ते 4 प्राथमिक शिक्षक आहेत. आता मॅडमने तुम्हाला त्याची माहिती सांगितली आहे. विचार करा, त्या काळात 138 वर्षापूर्वी केवळ विद्यार्थ्यांना, प्रत्येकाला शिक्षण मिळावं, प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास व्हावा ह्या हेतूने प्रेरित झालेले हे प्राथमिक शिक्षक. खरं बघितलं तर त्यांना कोणतेही इतर मोठमोठे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले नाही, पण एका सामान्य शिक्षकामध्ये जे असामान्यत्व आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील कसे भविष्यात असामान्य व्हा. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमचे चांगले विचार, चांगले आचार आणि चांगले संस्कार. हे जेव्हा तुमच्यामध्ये आचरणात येतील तेव्हा तुम्ही भविष्यात खूप मोठे व्हाल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला देखील या शाळेमध्ये अभिमान वाटेल असं तुमचं कर्तृत्व असेल. आणि तुम्हाला देखील एक शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून तुम्हाला वारंवार भेटण्याचा योग येईल. तुम्हा सर्वांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच आमची मुलं तुमच्या मार्गदर्शनाचा अवलंब करतील. नव्या क्षितिजांना दुरस्ती घालून स्वप्नाच्या वाटेवर धैर्याने चाला. यश आपलेच आहे हे लक्षात ठेवून फक्त कष्टाची आणि जिद्दीची साथ घेऊन हा संदेश आदरणीय फाटक मॅडमने आपल्याला दिलेला आहे. आजच्या या बक्षीस समारंभ व संस्थेच्या वर्धापन दिनाच्या आभार प्रदर्शनासाठी मी माझ्या सहकारी शिक्षिका सौरमा कुलकर्णी मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. मी सौरमा कुलकर्णी या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी उभी आहे. सर्वप्रथम सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी संघ यांचे मी हार्दिक अभिनंदन करते. या आनंदाच्या प्रसंगी काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, कौतुकाचा हा किनारा पावलाने धन्य झाला, कौतुकाचा हा किनारा पावलाने धन्य झाला. या संस्था दिनानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर संबोधित स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात सोहळ्यास आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी माननीय प्रमुख पाहुणे सौ दीपा फाटक मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच येथे उपस्थित सर्व विविध संघाचे मार्गदर्शक शिक्षक तसेच परीक्षक यांचेही विशेष आभार, ज्यांनी स्पर्धकांचे योग्य मूल्यमापन केले. उत्साहाने भाग घेणारे सर्व स्पर्धक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पालक यांचेही खूप खूप कौतुक. तसेच आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे आपले शाळा समिती अध्यक्ष श्री राजेशजी पटवर्धन सर यांचे मनापासून आभार. शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका सौ श्रुती बागेवाडी मॅडम यांचे देखील मनापासून आभार. तसेच पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी नाटवडेकर मॅडम यांचे आभार.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी व पालक यांचे आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे देखील आभार. सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. व्यासपीठाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. हुंकिली कुणी तुतारी अंग ही शहारली, दिव्य होत वैखरी आस एक लागली. विष्णू शास्त्री गरजले ठाकुनी उभेरणी, कर्म मार्गी संपले ज्ञानदान देऊनी. हीच स्फूर्ती घेऊनी नुमवी हे जन्मली, ध्येयनिष्ठ होऊनी उदय हीच पावली. हाती घ्या तडीसन्या कामना मनातली, ही ध्वजा उभारण्या शक्ती बुद्धी वेचली. वाढते ही चाकुशी शौर्य वीर्य ओजता, त्याग येथ सांडुनी लाभू देत संपदा. क्षिप्रमंडळी इथे पितृतुल्य पावली, चिरंजीव होऊ दे आस हीच घोषिली, आस हीच घोषिली, आस हीच घोषिली.